नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीमध्ये आहेत। सांगलीमधल्या काँग्रेस नेते राऊतांच्या दौऱ्यामध्ये सहभाग घेणार नाहीयेत। सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची ठाकरे गटावर नाराजी आहे। 3 दिवसांचा संजय राऊतांचा हा दौरा, मात्र या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत नसतील अशी माहिती मिळतेय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे राऊतांच्या या सांगली दौऱ्याकडे, काय कारण कळतंय, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर सांगली या लोकसभा जागेवरती काँग्रेसने देखील दावा केलेला होता आणि काँग्रेसचे उमेदवार इच्छुक उमेदवार विशाल पाटील सध्या संपूर्ण संजय राऊतांच्या दौऱ्याला गैरहजेरी असलेली पाहायला मिळते। त्याचसोबत सांगलीमधील काँग्रेसचे इतर नेते देखील या संपूर्ण दौऱ्याला गैरहजर आहे। त्यामुळे काँग्रेस कुठेतरी या दौऱ्याला पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सांगली या जागेवरतून काँग्रेस आग्रही होतं आणि त्या संदर्भातली चर्चा देखील काँग्रेसच्या दिल्ली नेत्यांबरोबर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलेली होती आणि या जागेवरती मैत्रीपूर्ण लढत लढू असा प्रस्ताव देखील राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलेला होता। परंतु या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला अजून देखील केंद्रातील दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून कोणतंच उत्तर आलं नसल्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते नाराज असलेल्याची आपल्याला भूमिका जी आहे ती पाहायला मिळत आहे। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।